सध्याची आता याची चाकण नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सध्याचं चित्र बघता सेनेची सध्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करून आणि तुम्ही सर्व सीटे उभी केली आहेत. तर असं एक संदिग्ध वातावरण आहे की तुम्ही याचे पण उमेदवार म्हणजे युती झालेली असं कळतंय, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तुमचे. त्याबद्दल काय मत आहे तुमचं? आमची प्रथम तर सांगतो, आमची कोणाबरोबर युती झालेली नाही. आमचे सगळे उमेदवार धनुष्यबाणावरती, जिथे जिथे आमचे ताकदीचे उमेदवार आहेत तिथे तिथे आम्ही सगळे धनुष्यबाण चिन्हावरती उमेदवार दिलेले आहेत. आणि विषय राहिला समजा नगराध्यक्षपदाचा, तर स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या मिसेस या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभे राहिल्या, श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे. आम्ही आव्हान केलं का स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांना कुठेतरी आपल्याला जर आदरांजली द्यायची असेल तर या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन बिनविरोधसाठी प्रयत्न करावेत. त्यालाच कुठेतरी प्रतिसाद देऊन तालुक्याचे आमदार बाबासाहेब शेटकाळे यांनी सांगितलं आमचा पाठिंबा आहे. शरद पवार गटाचे आमचे अशोक शेठ जाधव आहेत, यांनीसुद्धा सांगितलं आम्ही उमेदवार देणार नाही. तर कुठेतरी भावनेला साथ घालून कुठेतरी आता आमचं याच्याही पुढचं असं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी पण कुठेतरी येऊन चाकणचा विकासाला जर विकास करायचा असेल तर सगळं राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी मनीषाताई गोरे यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. पण जरी झाले नाही तरी पण मनीषाताई गोरे चांगल्या मताने निवडून येतील याची आम्हाला काही म्हणजे खात्री आहे. नाही, आत्ता सध्याचं वातावरण बघता की काही ठिकाणी असं चित्र भासवलं गेलं आहे की हे झालेली तुमची दोन्ही शिवसेनेची युती झालेली आहे आणि काही उमेदवार ॲडजस्टमेंट झालेले किंवा याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, आमचे कुठलेही उमेदवार ॲडजस्टमेंट झालेली नाही. जिथे जिथं आमच्याकडे ताकदीचे उमेदवार होते ते आम्ही दिलेत. जिथं आम्हाला वाटलं आमचे उमेदवार तिथं देण्याचे म्हणजे उमेदवार आमच्याकडे कमजोर होते किंवा काही ठिकाणी नव्हते, त्या ठिकाणी आमचे उमेदवार काही दोन ठिकाणी राहिलेले असतील द्यायचे, ती सुद्धा आम्ही अजून वेळ आहे ते सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे.